इथून इथून जायचं का? हो. चला ताई पुढे. हा चला ताई पुढे. इथून चला इथून. चला पुढे. इथूनच येऊ दे आता. तेवढा राऊंड मारण्यापेक्षा इथून पुढे गेले. हॅलो. शांतता राखायची आहे. आपण कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. प्रथम सर्वांना सविनय जय भीम. अखंड विश्वाला शांतीचा संदेश प्रस्थापित करणारे विश्ववंदनीय महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई भीमाई सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज या महामानवांच्या विचारांना प्रथम त्रिवार वंदन. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी या सर्वांना माझा सविनय जय भीम. तसेच आदरणीय ब्रह्मगुरु भगवंत डॉक्टर मैत्रीय घोष आयुर्वाद केलोळ यांना माझा पंचांग प्रणाम. त्याचप्रमाणे गट क्रमांक 35 चे गटप्रतिनिधी व बौद्धाचार्य तसेच ब्रिगेड पंचायतचे अतिरिक्त सचिव आयुष्यमान श्रीधर काळी साहेब, माजी नगरसेवक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व शैक्षणिक संस्था या संस्थेचे अध्यक्ष नरेशजी जाधव साहेब, त्याचप्रमाणे शाखा क्रमांक 704 चे अध्यक्ष अरुण जाधव साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष राजेश तांबे साहेब, तसेच या शाखेला वेळोवेळी सहकार्य करणारे आणि शाखेचे माजी सहसचिव संजय कुमार खंडे साहेब, माजी उपाध्यक्ष गौतम कासारे, त्याचप्रमाणे आम्रपाली महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा रोहिणी कासारेताई, जयंती उत्सव कमिटीचे माजी अध्यक्ष महेश पडेलकर साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या निमंत्रणाला मान देऊन ज्या आमच्या मित्र शाखा आहेत या शाखांचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित झालेले आहेत. शाखा क्रमांक 820 चे अध्यक्ष अनंत पवार साहेब, त्यानंतर मैत्री युट्यूब चॅनल या चॅनलचे संपादक भगवान कांबळे साहेब, शाखा क्रमांक 753 पारमिता महिला संघ या संघाच्या अध्यक्षा अक्षता जाधव आणि सचिव वैशाली चिरणकर साहेब, त्याचप्रमाणे 558 या शाखेचे अध्यक्ष विजय खैरे आणि सचिव श्रीकांत मर्चंडे, त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब सामाजिक व शैक्षणिक संस्था या संस्थेचे सचिव प्रकाश जाधव सर, असे सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्व वरिष्ठ मंडळी त्यांना मी सविनय जय भीम करते आणि शाखा क्रमांक 704 या शाखेच्या वतीने आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते. बौद्धदेव पंचायत समिती आदर्श शाखा क्रमांक 704 आम्रपाली महिला मंडळ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती या तिन्ही मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावर प्रवचन मालिका आपण आयोजित केली होती आणि या प्रवचन मालिकेचा सांगता समारंभ व 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आज शनिवार दिनांक 4/10/2025 रोजी या ठिकाणी आपण साजरा करीत आहोत. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आम्रपाली महिला मंडळाच्या नियोजित अध्यक्षा संजीवनी संजय कुमार खैरे या अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना नम्र विनंती करते.
हा हा ना आमचा कार्यक्रम आता नवीन आंबेडकर संघटक पण आहे 100% रिझर्वेशन दिले. विश्व वंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, भीमाई, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना त्रिवार वंदन. तसेच आदरणीय धम्मगुरू भंते डॉक्टर मैत्री घोष, आयुपाल महातेरो यांना माझा पंचांग प्रणाम. तसेच उपस्थित सर्वांना सविनय जय भीम. आम्रपाली महिला मंडळाच्या सचिव दर्शना पवार यांनी अध्यक्ष म्हणून नावाची संजीवनी खैरे यांची सूचना केली आहे, त्याला मी सर्वांनी मोठे अनुमोदन देत आहे. नमो बुद्धाय, जय भीम. पुढे या. सर्वांना प्रथम जय भीम. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, उच्च शिक्षणाचे प्रणेते क्रांती महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, सावित्रीबाई फुले, महाराष्ट्राचे अनेक दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे दैवत रजतश्री शाहू महाराज यांच्यासमोर विचार क्रांतीला प्रतिबंधन. तसेच उपस्थित असलेले पूज्य भदंत डॉक्टर मैत्री घोष, आयुपाल फेरो यांना माझ्या त्रिवार वंदनी. तसेच बहुजन पंचायती समिती शाखा आदर्श शाखा क्रमांक 704 या शाखेचे मान्यवर पदाधिकारी, आम्रपाली महिला मंडळ यांचे मान्यवर पदाधिकारी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती या समितीचे मान्यवर पदाधिकारी आणि गटप्रतिनिधी सायली साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व शैक्षणिक संस्था या संस्थेचे अध्यक्ष जाधव साहेब, सचिव नरेश जाधव साहेब, आमचे खैरे साहेब आणि मित्र शाखांचे सगळे पदाधिकारी, महिला मंडळ. आताच आमच्या सेक्रेटरी सर्वांची नावे घेतलेलीच आहे. परत आपल्याला वेळ तर फार कमी आहे, तरी सर्वांना मी जय भीम करते. आणि बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 704 आम्रपाली महिला मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती या तिन्ही मंडळाच्या विद्यमाने दिनांक 10/7/2025 रोजी आषाढ पौर्णिमा ते 7/10/2025 अश्विन पौर्णिमा पर्यंत आपण वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन केले होते. त्याचा सांगता समारंभ आज आपण साजरा करत आहोत आणि 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आपण साजरा करत आहोत. तरी या कार्यक्रमासाठी माझी अध्यक्षांची सूचना केली आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने अध्यक्षपद स्वीकारून आपण सर्वांनी शांततेचा सहकार्य कराल अशी आशा बाळगून पुढील कार्यक्रम आमच्या सेक्रेटरी दर्शना पवार घेतील असं जाहीर करते.
इथं कार्यक्रमात आहे, जरा नंतर करतो. हा हॅलो, पुन्हा एकदा सर्वांना सविनय जयंती. आपण कार्यक्रमाला आपल्या सुरुवात झालेली आहे, तरी आपली धम्मदेशना चालू होण्याआधी आज आपल्याला लाभलेले पूजनीय भदंत डॉक्टर मैत्रीय घोष आयुपाल महाथेरो यांना मी शाखेच्या वतीने त्यांचे स्वागत करीत आहे आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करतील माझी नगरसेवक नरेशजी जाधव साहेब. त्याचप्रमाणे गट क्रमांक 32 चे गटप्रतिनिधी श्रीवंजी साळुंकर. साधु साधु साधु. त्यानंतर प्रथम भंतेजींना याचना होईल आणि त्यानंतर आपल्या प्रथम दीप प्रज्वलित होईल. तर दीप प्रज्वलन करतील पूजनीय भदंत डॉक्टर मैत्रीय घोष आयुपाल महाथेरो यांना मी विनंती करते की आपण दीप प्रज्वलित करायचं आहे. बंद करा. या तुम्ही पण दीप प्रज्वलित झालेला आहे आणि आता धूप प्रज्वलित करून वातावरण सुगंधी करण्यात येत आहे. प्रकाश जाधव सर, विजय खैरे साहेब, श्रीधर साळवे साहेब धूप प्रज्वलित करत आहेत. सर्वांनी साधुवाद द्यायचा आहे. साधू साधू साधू. विजय जाधव साहेब, संजय कुमार खैरे साहेब, तसेच वैशाली चिरणकर आणि अक्षराताई यांना विनंती करेन की आपण स्वतः या ठिकाणी धूप प्रज्वलित करायचं आहे. पुष्प अर्पण करत आहे वैशाली चिरणकर.
आणि अक्षता जाधवकर. साधू साधू साधू. हॅलो. या हो, महिला मंडळाच्या हाती आहात. अरे हे काय बंद झालं? अरहं पासून सुरुवात. अरहं समुद्र भगवान् भगवन्तं अभिवादेमि. स्वाहातो भगवता धम्मं नमस्कामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संतो संघं ओंकारस्वरन्दानि वन्दे भारतयेनं भयङ्करं अपरानं खातु मे वन्दे दुर्यं योगास्वरन्दानि वन्दे भारतयेनं भयङ्करं अपराधं खातु मे वन्दे दुर्यं योगास्वरन्दानि स्वरशीलं ब्रह्मं याचामि अङ्गं गत्वा शीलं ते वन्दे द्वितीयं योगासनं वन्दे तिसरणेन स पञ्चशीलं धम्मं याचामि अङ्गं गत्वा शीलं ते वन्दे तृतीयं योगासनं वन्दे तिसरणेन स पञ्चशीलं धम्मं याचामि अङ्गं गत्वा शीलं ते वन्दे. तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. नमो तस्सा भगवतो सम्मा सम्बुद्धस्य. नमो तस्सा भगवतो सम्मा सम्बुद्धस्य. बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयं संघं शरणं गच्छामि.
Tutiyam Visangham Saranam Gacchami. Tatiyam Buddham Saranam Gacchami. Tatiyam Buddham Saranam Gacchami. Tatiyam Dhammam Saranam Gacchami. Tatiyam Dhammam Saranam Gacchami. Tatiyam Sangham Saranam Gacchami. Tatiyam Sangham Saranam Gacchami. Paramattipata Veramani Sikkhapadam Samadhiyami. Paramattipata Veramani Sikkhapadam Samadhiyami. Abhinadana Veramani Sikkhapadam Samadhiyami. Kame Sunichachara Veramani Sikkhapadam Samadhiyami. Savada Veramani Sikkhapadam Samadhiyami. Surameya Majjapamadatthana Veramani Sikkhapadam Samadhiyami. Surameya Majjapamadatthana Veramani Sikkhapadam Samadhiyami. Kisaranena Saddhim Panchasilam Dhammam Sadhukam Surakitam Katava Tamadinasilam Sampadetham. Ananta kusala Ananta punya Ananta kusala Ananta kusala ananta punya ananta parami ananta punya kusala Sadhu, sadhu, sadhu.
संपूर्ण जगाला दुःखमुक्तीचा संदेश देणारे, दुःखमुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, ज्यांचं चित्त पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे शांत, गंभीर, चतुर आणि निष्कलंक होत असे ते देव आणि मनुष्यांचे शास्ता, सुगात जीव तथागत, लोकगीत मनाचे सारथी, विश्ववंदनीय तथागत बुद्ध, तथागतांच्या श्रेष्ठ बुद्धवाणीतून प्रकाशित निसर्गाचा अनंत सुविख्यात मध्यम मार्ग, बुद्ध उदान, बुद्धवाणी, बौद्धम, सुगत उपदेशित मानवी दुःखमुक्तीचे निसर्ग मध्यम वचन, या निसर्गातील अनंत लोकसत्वास प्राप्त होऊ दे. कठोर ऐतिहासिक बोधिसत्वाच्या धम्म क्रांतीने हजारो वर्षानंतर पुनश्च एकदा हे महान बुद्ध उदान गतिमान झाले. धम्मचक्र पुनश्च अनुगामी प्रवर्तित झाले आणि ऐतिहासिक क्षणाच्या औचित्य रूपाने हे महान बुद्ध सत्य पुनश्च एकदा या मातीस प्राप्त झाले आणि धन्य धन्य झाली ही भारतभूमी. असे ते धम्मचक्र परिवर्तनाचे अनुप्रवर्तक पूजनीय बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 704 आम्रपाली महिला मंडळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती या जबाबदार धम्म संघटनांच्या द्वारा आज बुद्धाब्द वर्ष 2569 भाद्रपद पौर्णिमेचा अंतिम दिवस आणि अश्विन पौर्णिमेच्या पूर्व संध्येला आपण एकत्र जमलो आहोत. बौद्धजन पंचायत समिती हा ऐतिहासिक बाबासाहेबांच्या निर्णयाने पवित्र झालेला हा प्रवास अनेक वर्षानुवर्ष आपण लक्षित केला आणि बौद्ध साहित्यामध्ये बौद्ध धर्माच्या बाबतीत जे जे आहे ते सर्व करण्याचा आपण यशस्वी प्रयत्न करत आहात. मी तुम्हा सर्वांचं कौतुक करतो की वर्षानुवर्ष आपण अपरिचित, अनभिज्ञ आणि बौद्ध धर्मात तत्वज्ञान आहे पण ते माझ्यासाठी नवीन आहे. वर्षावार 2025 मध्ये ते नवीन ज्ञान मला व्हावे, त्या ज्ञानाचे मी परिचित व्हावे, आत्मसात करता यावं, नवीन शब्द माझ्या कर्णपटलावर पडावे आणि हे बुद्ध वचन आहे असे म्हणून मी त्याला श्रवणमय प्रज्ञेने श्रवण करावे. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या 3 महिन्याच्या आणि 90 दिवसाच्या साधनेमध्ये बौद्ध धर्मातल्या अपरिचित तत्वज्ञानास परिचित होण्याचा प्रत्यक्ष आपल्या आचरणाने केलेला प्रयत्न म्हणजे वर्षावास. 24 मध्ये काहीतरी नवीन प्राप्त झाले, 25 मध्ये अजून काहीतरी नवीन प्राप्त झाले, 26 मध्ये अजून काहीतरी नवीन प्राप्त होईल आणि प्रदीर्घ ही धम्म शासनाची परंपरा आपल्याला नवनवीन बौद्धिक ज्ञान देत राहील. आज समापनाकडे जात असताना या 3 महिन्याच्या प्रवासात जेवढे म्हणून आपण धम्म श्रवण केले, अनेक विद्वान लोक आले असतील, प्रचारक आले असतील, अभ्यासक आले असतील, साहित्यिक, लेखक आणि आज शेवटी पूजनीय भिक्खू समूह बुद्धपुत्र रूपाने पूजनीय भंतेंना काषाय वस्त्र अधिष्ठित सदस्यास निमंत्रित करूया.
अंतिम दिवसाची मंगलमैत्री आणि काशाय वस्त्राचा उद्घोष करून या 3 महिन्याच्या साधनेचा आज आपण समापन करूया. अतिउच्च दर्जाचा हा तुमचा संकल्प, अत्यंत उत्तम दर्जाचा हा संकल्प आज पूर्णत्वास जात आहे. तुमच्या या साऱ्या अतिउच्च, उत्तम, मध्यम, अर्थपूर्ण प्रयत्नास धर्मगुरु रूपाने मी अनुमोदन देतो. आणि हे श्रेष्ठ कुशल कर्म, पुण्य कर्म आपण या 90 दिवसाच्या साधनेत जे काही संकल्प केले, कौटुंबिक संकल्प, पारिवारिक संकल्प, स्वतःच्या व्यक्तिगत संकल्प किंवा संघटनात्मक जेवढे संकल्प केले असतील ते आज पूर्णत्वाला जावे म्हणून बुद्धाचा भिक्खू संघाद्वारा आशीर्वाद ग्रहण करतो. तर बुद्धाचा आशीर्वाद आता देणार कोण? तर बुद्ध तथागताचा आशीर्वाद कोणीतरी एखादा भिक्खू आपल्यासाठी, मग काय आपल्याला मिळावं? आयु आरोग्य संपत्ती सग संपत्ती मेवंच तत्व निब्बान संपत्ती इमिना ते समीक्षतु. काय आशीर्वाद बुद्ध देतात? आयु आरोग्य संपत्ती सग संपत्ती मेवंच तत्व निब्बान संपत्ती इमिना ते समीक्षतु. बुद्धाकडे कोणी आशीर्वाद मागायला आलं तर बुद्ध लगेच आपला हात वर करून त्या धम्म पिपासू, श्रद्धा संपन्न, अधिष्ठी, त्यागी, अनंत, बुद्धाप्रती समीप श्रद्धा असलेला व्यक्ती असे समजून बुद्धाने त्याला आपला आशीर्वाद दिला. कधी कधी बुद्धाकडे असे लोक आले की जे बुद्धावर प्रेम करत नव्हते. ते बुद्धांचा मनातून द्वेष करायचे. जेव्हापासून हे बुद्ध आले तेव्हापासून साऱ्या जगाला सांगत सुटले, सत्याला सत्य म्हणा आणि असत्याला असत्य म्हणा. आणि लोक जागरूक झाले. या बुद्धामुळे, शास्त्रा मार्गदाता बुद्धामुळे लोक सत्याला सत्य म्हणत आहेत, असत्याला असत्य म्हणत आहेत, अंधाराला अंधार म्हणत आहेत, प्रकाशाला प्रकाश म्हणत आहेत, अविद्येला अविद्या म्हणत आहेत, प्रज्ञेला प्रज्ञा म्हणत आहेत, दुःखाला दुःख म्हणत आहेत, सुखाला सुख म्हणत आहेत. या बुद्धांच्या वाणीने सारा समाज प्रज्ञावंत झाला. आणि म्हणून ज्यांच्यावरती आमचा चरितार्थ चालायचा, आमचे सारे चरितार्थाचे मार्ग या बुद्धाने बंद केले. आम्ही लोकांना म्हणायचो दिवसा पण चंद्र दिसतो, लोक म्हणायचे तुम्ही म्हणता ना, हो दिसतो. आम्ही म्हणायचो दिवसा पण तारे दिसतात, लोक म्हणायचे हो तुम्ही म्हणता ना, मग दिवसा पण तारे दिसतात. आम्ही जे म्हणायचे ते सारे लोक आम्हाला होकार द्यायचे. आम्ही या लोकांना दुःख सुख आहे असं म्हटलं आणि लोकांनी दुःखालाच कवटाळले सुख बनवून. आम्ही कधी कधी अंधारालाच प्रकाश म्हणायला लावायचो. सारे लोक हजारो वर्ष अंधाराला प्रकाश म्हणायचे. कित्येक वर्ष आम्ही अविद्येलाच प्रज्ञा म्हणा असं म्हटलं. आमचं म्हणणं ऐकलं आणि अविद्येला या लोकांनी प्रज्ञा म्हटलं. पण हे बुद्ध आले आणि जेव्हापासून बुद्ध आले तेव्हापासून लोक मात्र आमच्या सिद्धांताचं खंडन करायला लागले. आता समाज जागृत झाला आणि तो समाज म्हणत आहे अंधार अंधारच आहे, प्रकाश प्रकाश आहे. दुःख हे दुःखच आहे, सुख हे सुखच आहे. या साऱ्या प्रबुद्ध समाजाला आता सुख आणि दुःखाचा भेद समजला.
अंधार आणि प्रकाशाचा भेद समजला, सत्य आणि असत्याचा भेद समजला, चांगल्या आणि वाईटाचा भेद समजला. मग हा भेद समजल्यामुळे आमच्या मार्गाचं आता लोकांनी खंडन करायला सुरुवात केली. आम्हाला कोणी मानतच नाही. आम्हाला पुष्प देण्याच्या ऐवजी सारे लोक बुद्धाला पुष्प देतात. आम्हाला दान देण्याच्या ऐवजी सारं दान बुद्धाच्या कुटीकडे जात आहे. मग म्हटलं, हे भाऊ गौतमा, भाऊ म्हणजे नीच, हे नीच गौतमा, आमचे सारे चरितार्थाचे मार्ग तुझ्यामुळे बंद झाले. या भागातून निघून जा. राजाला तक्रार केल्या. आता राजाला वाटलं की एक मोठा वर्ग बुद्धाची तक्रार घेऊन आला. बुद्धाला बुद्ध न म्हणता महाश्रमणस्य गौतमस्य, महाश्रमण गौतम अमुक अमुक जागेवरती झाडाखाली शांतपणे बसला. तो काही मागत नाही, कोणाला काही मागत नाही, काही द्या म्हणत नाही. कोणी विचारले तरच आपला मार्ग देतात, कोणी दिलं तरच हा बुद्ध महाश्रमण घेतो. त्याच्या वाणीत मोठी मैत्री आहे, स्पष्ट शब्द आहे, अनंत करुणा आहे. त्याच्यामुळे आम्हाला मानणारा आमचा सारा वर्ग बुद्धाकडे वळाला. आमचे अनुयायी आता आम्हाला राहिलेच नाही. राजा आमच्या चरितार्थाचा प्रश्न उभा राहिला. आमचं घर आहे, कुटुंब आहे, प्रपंच आहे, संसार आहे, आमचे सारे मार्ग बंद झाले. राजा म्हणाला, मी तुमची तक्रार घेऊन महाश्रमण गौतमाकडे जातो. राजा आला आणि राजाला वाटलं की मी राजा आहे. हे साधू संत श्रमण महाश्रमण संन्यासी हे तर माझ्या प्रजेचा भाग आहे. कोण महाश्रमण गौतम आहे त्याला मी सांगेन, मी आदेश देईन. एवढ्या मोठ्या लोकांचा रोजगार तुमच्यामुळे बंद होत आहे, तुम्ही माझा राज्य सोडून निघून जा. राजा आपल्या रथावर बसला. रथाला घोडे जुंपले, रथ सारथी बसला. रथाच्या पुढे आणि मागे सैनिक उभे राहिले. राजा आपला राज मुकुट डोक्यावरती ठेवून रथात बसला आणि बुद्धाच्या दिशेने सैनिकासह राजाचा रथ निघाला. राजाचा रथ बुद्धाच्या दिशेने जाता 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 अर्ध्या रस्त्यामध्ये आला आणि राजा विसरून गेला की मला काय बोलायचं आहे, मी काय प्रश्न घेऊन या गौतमाकडे जात आहे, तो विसरून गेला. अर्ध्या रस्त्यामध्ये आल्यानंतर मी महाश्रमण गौतमाला कोणाची तक्रार घेऊन जातोय हे राजाला विस्मरणीय झालं. राजा म्हणतो, हे पहिल्यांदा घडत आहे माझ्यासोबत. एवढा लावाजमा करून जर मी निघालो तर काहीतरी महत्वाच्या कामासाठी नाही, मग महत्वाचं काम कोणतं विसरून गेलो. मग तो रथ हळूहळू हळूहळू पुढे जात आहे. कारण सारथ्याला माहित आहे की श्रमण गौतमाला भेटायला जायचा. राजा विसरला पण सारथी नाही विसरला, कारण सारथ्याला कमांड देऊन ठेवलं होतं, हे की नाही. जीपे लावतो ना आपण, कुठं जायचं, नालासोपारा. एकदा गाडीला फोन लावला ते बरोबर घेऊन जाते. ते तुम्ही विसरलं तरी टेक अ नेक्स्ट राईट, टेक अ नेक्स्ट लेफ्ट, ते सांगत राहते. सारथ्याला अगोदर सांग, आपण महाश्रमणाकडे जात आहोत, गौतमाकडे जात आहोत. राजा विसरला, सारथ्याला माहित होता आणि तो सारथी गौतम बुद्धांच्या दिशेने आपला रथ घेत 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 जातो. आणि जसा जसा राजाचा रथ बुद्धाच्या जवळ 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 येतो, आपोआप राजाचं मन करुणेने भरत आहे, मैत्रीने भरत आहे, अधिष्ठानाने भरत आहे, अनंत दान कार्मिकतेने भरत आहे. जसा जसा रथ बुद्धाकडे येत आहे, हळूच राजाचा हात आपल्या मुकुटाकडे गेला आणि हळूच आपल्या डोक्यावरचा मुकुट काढून राजा आपल्या उजव्या बाजूला ठेवतो.
राजा तेव्हाच मुकुट काढतो बाहेर आल्यानंतर जेव्हा त्याचा पराजय होतो. जेव्हा दुसरा राजाचा पराजय करतो तेव्हाच एक राजा आपल्या हाताने आपला मुकुट काढतो. सारे सैनिक घाबरले. पुढचे सैनिक, मागचे सैनिक, राजाने मुकुट काढला, काहीतरी अपशकुन घडणार आहे, घडलाय काहीतरी, सारे भयभीत झाले. कोण आहे महाश्रीमंत गौतम, अजून तिकडे पोहोचले नाही आणि राजाने तो आपला मुकुट काढून ठेवला. परेशान झाले सैनिक, प्रधान लोक, सारथी. आणि जसा जसा बुद्धांचा सहवास समीप समीप आला, राजाने आपल्या राजखांद्यावरचे राजवस्त्र आपल्या खांद्यावरून काढून रथावरती ठेवले. राजवस्त्र काढणं म्हणजे मी शरण जात आहे. राजवस्त्र राजा तेव्हाच काढतो, पहिल्यांदा मुकुट काढतो, हरलो म्हणतो, आणि जेव्हा राजवस्त्र काढतो तेव्हा सरेंडर झालो म्हणतो, मी शरण आलो. आणि राजा दुसऱ्या एका युद्ध केलेल्या राजालाच शरण येतो, हे की नाही. आता तर इथे राजा नाही, सैनिक नाही, युद्ध नाही, राजावर कोणी हमला केला नाही, कोणीच प्रतिस्पर्धी नाही, मुकुटही काढला, राजवस्त्रही काढला. हे काय प्रकार घडत आहे? राजा अंतर्मनाने विचार करतो, हे का घडतं मला माहित नाही. जे घडत आहे त्याच्यावर माझं नियंत्रण नाही. मुकुट काढला मला माहित नाही, राजवस्त्र काढलं मला माहित नाही. आता रथातून माझे पावलं खाली येत आपोआप हात जोडले गेले. बुद्धाला राजाने प्रणाम केला आणि बुद्धाच्या डाव्या बाजूला बसून काय म्हणतो राजा, तथागतस्य महासमनस्य गौतमा शरणताय अहं सबदा. बुद्ध शांतपणे आहे, डोळे मिटलेले आहेत, आशीर्वाद मुद्रा आहे. बुद्ध ध्यान करत आहे. राजा यो, महाराजा यो, चक्रवर्ती यो, सुनीत नावाचा भृंगी यो, आम्रपाली सारखी नर्तिका यो, अंगुलीमाला सारखा हत्यारा यो, बुद्धाला सारे समान. राजा रथात आलाय, सोन्याच्या रथात बसून राजा आला म्हणून काय बुद्धानं आपल्या डोळे ओपन केले नाही, राजा आला, राजा आला नाही. राजा समान, सुनीत नावाचा भृंगी समान, यश नावाचा राजकुमार समान, जीवक समान, आम्रपाली समान, तर सुजाता समान. बुद्धाच्याकडे समग्र जगातल्या माणसांसाठी केवळ समान मैत्रीचा धागा होता. कितीही पापी येऊ द्या तेवढीच मैत्री, कितीही पुण्यवाला येऊ द्या तेवढीच मैत्री, कितीही उच्च पदस्थ राजा येऊ द्या तेवढीच मैत्री, त्याची सेवा करणारा एखादा भृंगी येऊ द्या तेवढीच मैत्री. बुद्धाकडे समान मैत्रीचं सूत्र आहे, मेत्ता सुतंती बुद्धा. राजाने प्रणाम केला. जेव्हा राजा मुकुट काढतो तेव्हा राजाचा प्रधान आपोआप मुकुट काढतो. साऱ्या सैन्याचा प्रमुख राजाने प्रणाम केला, तर आपण कोण आहोत? सारे सैनिक बुद्धाला प्रणाम करत आहेत. जे लोकांनी तक्रार केली ते दुरून पाहतात. आता पहा म्हणे राजा काय करणार आहे म्हणे, असं या श्रमण गौतमाला आता कसा म्हणे आमचा राजा आमचा बदला घेणार आहे म्हणे. सो की तो करेल म्हणे या गौतमाला. गौतम आपलं भिक्षापात्र घेऊन आता पळ सुटेल म्हणे. काय काय कल्पना केली या विरोधकांनी. तर सारच्या सारा हळूहळू त्यांच्या मनाच्या विरुद्ध घडत आहे. राजाने प्रणाम कसा काय केला, राजाने वंदनच कसं काय केलं, राजाने मुकुटच काढला, राजा नतमस्तक झाला, राजाचा प्रधान या विरोधकामध्ये आता मात्र चल बिचल सुरू झाली. आणि राजा काय म्हणतो तथागतांना,
हे महाश्रमण गौतमा, मला तुमचा अजन्म उपासक करून घ्या. बुद्ध म्हणतात, साधू साधू साधू. हे राजा, तू म्हटल्याप्रमाणे बुद्धाचा उपासक होशील असे मला वाटत नाही. राजा असो किंवा सामान्य माणूस असो, बुद्धाचा अनुयायी, बुद्धाचा उपासक, as a being authentic follower of the Buddha, you have to follow the way of the Buddha. तो राजा आहे म्हणून तो आल्याबरोबर बुद्धाला ऐकले नाही, बुद्धाला जाणले नाही, बुद्धाला अनुभवले नाही, बुद्धाला पाहिले नाही, बुद्धाला दान दिले नाही, आणि तुझा अजन्म उपासक झाला असं मी म्हटलो तर तुझ्या प्रज्ञेत अडथळा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. हे राजा, आज तुझी आणि माझी पहिली भेट होत आहे. बुद्ध तुला या महान बोधी मार्गातला एक अंग आज तुला देत आहे. हे राजा, स्मृती आणि संप्रजन्य, अलर्ट अँड अटेंटिव्ह माइंड, with alert and attentive mind, please listen carefully. I will show you the way how to maintain your peace through metta. तर बुद्धाने त्या राजाला एकच शब्द दिला आणि त्या शब्दाचं नाव आहे मेत्ता. राजा, सप्तबोधांगातला एक अंग आज मी तुला देत आहे. सप्तबोधांग वाचा कधीतरी. सप्तबोधांगातला एक अंग मैत्री, मेत्ता पालीमध्ये, कंपॅशन इन इंग्लिश. मैत्री, आपल्यातल्या अनंत हृदयातली मैत्री आपण जेव्हा आपल्यासाठी करतो आणि आपल्यातली मैत्री जेव्हा आपण दुसऱ्याला देतो. राजा, जेव्हा तो तुझ्या घरातून मुकुट परिधान करून बाहेर पडला तेव्हाच तुझे चित्त मी माझ्या प्रज्ञेने जाणले. किती तुझ्या चित्तात द्वेष होता. ज्या बुद्धांना पाहिलं नाही, ऐकलं नाही, ज्या बुद्धांना तू कधी सहवासात गेला नाही, रंग कसा, त्याचे कपडे कसे, वागणं कसं, बोलणं कसं, काही जाणले नाही, पण तुमच्या मनात बुद्धाबद्दल अत्यंत टोकाचा द्वेष होता. बघून घेईल मी त्या महाश्रमणाला, मी राजा आहे ना. राजा, राजा म्हणून तुझ्यातला अहंकार बाहेर आला. कधी कधी व्यवहारातले लोक इतके अहंकारात डुबून जातात, इतके अहंकाराने डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत एक सूत भरही त्यांची जागा रिकामी नाही. अहंकारच आहे. कधी स्वतःचा अहंकार तर कधी स्वतःच्या बायकोचा अहंकार, कधी मुलाचा अहंकार तर कधी मुलीचा अहंकार, कधी सुनेचा अहंकार तर कधी घराचा अहंकार, कधी गाडीचा अहंकार तर कधी रंगरूपाचा अहंकार, कधी पदप्रतिष्ठेचा अहंकार तर कधी ज्ञानाचा अहंकार, कधी कशाचा तर कधी कशाचा. सारा समाज अहंकाराने ओतप्रोत भरला आहे. राजा, तुलाही तेच वाटले मी राजा आहे आणि माझ्या राज्यात कोणीतरी श्रमण येतो आणि माझ्या राज्यातल्या लोकांच्या उदरनिर्वाहाचा मार्ग बंद करतो. हे कसं चालणार? मी राजा आहे, मी त्या लोकांना वचन दिलं, मी बघून घेतो, मी त्याला पराजित करतो, माझ्या प्रदेशातून जायला भाग पाडतो. कोण आहे हा महाश्रमण? माझी भेट घेण्याच्या अगोदरच तुमच्या अहंकाराने तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधली. आपण म्हणतो ना व्यवहारात, अहंकाराने आंधळा झाला म्हणतात.
अहंकाराने माणसं दिसत नाही यांना म्हणतात. अहंकाराने नाते गोते दिसत नाही म्हणतात यांना. अहंकाराने समाज दिसत नाही यांना म्हणतात. इतका अहंकार जडला की माणसं दिसत नाही म्हणतात. माणसाला आवाज देत नाही म्हणतात. अगोदर द्यायचा म्हणतात. अगोदर द्यायचा, आता थोडं काहीतरी आलं म्हणतात, आता आवाजच देत नाही म्हणतात. तिरका तिरका पाहत जातो म्हणतात. तिरका तिरका पाहत दुसऱ्या मार्गाने जातो म्हणतात. समोर येतच नाही म्हणतात. समोर आला तर मान वाकडी करतो म्हणतात. लोक डोळे वाकडे करतात, नजरा वाकड्या करतात, रस्ते वाकडे करतात. अहंकाराने भरलेले लोक आपल्या मार्गाला छेद देतात आणि अहंकार माणसाला माणसापासून दूर नेतो. कशाचाही अहंकार असू द्या, कशाचाही. काही वेळेला काही असलं म्हणून अहंकार आला, आपण म्हणतो मान्य करू काहीतरी आहे म्हणून अहंकार करतात. ज्याच्याकडे काहीच नाही अशी माणसं पण अहंकार करतात. हा तर राजा होता, हे की नाही? राजाला किती अहंकार असेल. बुद्ध म्हणतात, हे राजा, तू जेव्हा रथावर बसण्यासाठी साज शृंगार केला तेव्हापासून डोळे बंद करून अनंत ध्यानाच्या प्रज्ञेने मी तुला पाहत आहे. तुझी चर्या बदलली, तुझं चालणं बदललं, तुझ्या डोक्यावर मुकुट ठेवण्याचा हावभाव बदलला. घोड्यावर रथावर बसताना तुझं शरीर आणि शरीराची भाषा बदलली. तू जसा घोड्यावर बसून रथावर बसून पुढे येतो तर तुला अहंकाराने प्रेरित केलं. मला वाटले कोण जाणे एवढ्या मोठ्या अहंकाराने राजाचं हृदय बंद झालं तर. इतका मोठा अहंकार बाळगला तर लोक म्हणतात अहंकारातच गेला म्हणतात, हे की नाही? काही होतं तेव्हा अहंकार केला आणि सारं निघून गेलं तेव्हा अहंकार केला. अहंकारातच गेला म्हणतात. जे जे लोक अहंकारात जातात, नेचर म्हणजे निसर्ग, त्याला पुढे जाऊन प्रकृती म्हटलंय. प्रकृती आणि समाज अहंकाराची दोघंही निंदाच करतात. घरातला माणूस असू द्या, संघटनेतला असू द्या, तुम्हाला मानणारा असू द्या, न मानणारा असू द्या, तुमच्या समाजाचा असू द्या, तुमच्या समाजाचा नसू द्या, अहंकाराने ग्रस्त झालेल्या माणसाची निसर्ग, समाज, प्रकृती निंदाच करते. राजा, मी तुला माझ्याकडे येण्याच्या अगोदरच पाहिले. आता मात्र हा राजा गंभीर झाला. यांच्याकडे काय दुर्बीण दिसना म्हणे, काय कॅमेरा दिसना, सीसीटीव्ही नाही, कॉम्प्युटर दिसना, याने पाहिलं कसं म्हणे मला. घरातून निघतानाच माझ्या मनात काय चाललं हे बुद्धाने आपल्या ध्यान बलाने आत्मसात केले. आपण पण, आपल्याकडे पण एक ज्ञान आहे. आपल्याला जर कोणाचा फोन आला आणि त्याने जर म्हटलं नरेश दादा जरा मी येतो आपल्याकडे, नरेश दादा म्हणतात हा असा कधीच बोलत नाही. जरा मला तुमच्याकडे यायचं आहे असं म्हटलं की काहीतरी मागणारच आहे. देण्याचा फोन वेगळा, घेण्याचा फोन वेगळा. आपण घरीच ओळखतो काहीतरी याचं बिघडलं म्हणतो. कोणाचा तरी टोलवून आपण बरोबर समजतो का तब्येत बरी नाही का, त्यानं सांगितलं नाही आपल्याला, आपणच विचार केला, याचं बोलणं बदललं, वागणं बदललं, भाषा बदलणे, काहीतरी बिघडलं. त्याने सांगण्याच्या अगोदरच आपण ओळखतो. 10 मीटर दूरच आहे आपल्यापासून, पण त्याला काय म्हणायचं आहे आपण बसल्या बसल्या ओळखतो. आपण तर बुद्धाचे शिष्य, तरी आपल्याला एवढी शक्ती आहे. बुद्ध तर बुद्धच होते, आपल्यापेक्षा हजारो पटीने अधिक बुद्धाकडे दुसऱ्याला समजून घेण्याचं ज्ञान होतं. बुद्धाने जेव्हा दावा केला की जेव्हा तो राजप्रसादातून बाहेर पडत होता
तेव्हाच मी तुला ओळखले की तुझी सारी भाषा, शब्द अहंकाराने भरलेले आहे. राजा, एका साधूला, एका संन्याशाला, एका महाश्रमणाला की ज्याच्याकडे काही हत्यार नाही, कारण त्या लोकांनी सांगितलं की राजा त्याच्याकडे काही हत्यार नाही. राजा म्हणतो भाषा कशी आहे, काय गोड बोलतो हा महाश्रमण. जो माणूस जाईल तो त्याचाच होतो. त्याच्या बोलण्यात राग नाही, द्वेष नाही, लोभ नाही, शिवी नाही, अपशब्द नाही, कठोर शब्द नाही. राजा त्याची भाषा फार मधुर आहे. त्याच्याकडे हत्यार नाही. तो या म्हणतही नाही आणि तो जा म्हणतही नाही. तो द्या म्हणतही नाही, नाही दिले तरी आशीर्वाद देतो. राजा ज्या माणसाचं वर्णन बुद्धाचा विरोध करणाऱ्या लोकांनीच केलं, काही मागत नाही, दिलं तेवढंच घेतो. शस्त्र अस्त्र नाही, हत्यार नाही, दोनच त्याच्या वस्त्रात तो राहतो. एकाच रंगाचे कपडे घालतो. 5 घराची भिक्षा मागतो. भिक्षा मागताना डोळे वर करून पाहत नाही. या श्रमणाकडे गरीब येऊ द्या, श्रीमंत येऊ द्या, पापी येऊ द्या, पुण्यवान येऊ द्या, उच्च कुळातला येऊ द्या, नीच कुळातला येऊ द्या, हा सर्वांना समान अधिकार देतो. हे राजा, जेव्हा माझा विरोध करणाऱ्या बुद्ध विरोधी लोकांनी जेव्हा बुद्धाचे वर्णन केले, त्या वर्णनात तुम्हाला कळले होते की ज्याला मी भेटायला जात आहे त्याच्याकडे कोणतेच हत्यार नाही, तो निशस्त्र आहे. त्याच्या शब्दात कठोरपणा नाही, अपशब्द नाही, व्यर्थ शब्द नाही. त्याची वाणी मोठी मधुर आहे. त्याचं बोलणं स्पष्ट आहे, क्लिअर आहे. ज्याचे डिमांड, मागणी, अपेक्षा तो निरपेक्ष आहे. मी तुम्हाला उपदेश देतो म्हणून तुम्ही मला जाई, जुई, चंदन, तग्गर, मलिका या साऱ्या पुष्पाने माझं स्वागत कधीच नाही. दिलं तर घेतो, नाही दिले तर शांतपणे ध्यान करत 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 आशीर्वादच देतो. हे वर्णन राजाने ऐकलं, पण तरीही राजा तुमच्या अहंकाराने या वर्णनाकडे दुर्लक्ष केलं. का सुंदर शब्द आहे. अहंकार जेव्हा येतो, बुद्ध शासन म्हणते सत्य आणि असत्य कळतच नाही. सत्य आणि असत्य अहंकाराने म्हणतो. लोक म्हणतात डोळ्यावर पट्टी बांधली, कशाची? अहंकाराची, मीपणाची, गर्वाची. गर्व, अहंकार, मीपणाची पट्टीवर तुम्ही डोळ्यावर बांधली तर नाते संबंध कळत नाही, पती पत्नीचा सहवास कळत नाही. अहंकार, मी पुरुष आहे, पुरुषी अहंकार जर घरात आला आणि त्या पुरुषी अहंकाराचं म्हणणं पूर्ण झालंच नाही तर लोक म्हणतात इगो हर्ट झाला होता त्याच्या बायकोने असं बोलायला नव्हतं पाहिजे होतं म्हणतात. एक तो शब्द बोलला आणि याचा इगो हर्ट झाला आणि म्हणे रागाच्या भरात हत्याराने बायकोची कत्तल केली. कधी कधी पुरुषाचाच अहंकार इगो हर्ट होत नाही, कधी कधी स्त्रीचा पण होतो. जर स्त्रीचा इगो हर्ट झाला तर तिला कळलंच नाही म्हणतात, रागाच्या भरात काहीतरी केलं आणि नवऱ्याला मारून टाकलं. दररोज आपण बातम्यामध्ये पाहतो, हे की नाही? कित्येक पुरुष जिच्या सोबत आयुष्यभर राहण्याची शपथ घेतली, बैठका घेतल्या, पसंती झाली, विवाह झाला, आयुष्यभर एकमेकासाठी आपलं जीवन त्यागायचं आहे असं ठरलं. एवढंच म्हणून नाही तर ज्याला मी माझा परमेश्वर, देव, ईश्वर मानतो तिथे जाऊन पण शपथ घेतली. कधी कधी लोक इथे शपथ घेऊन होत नाही म्हणतात, कोर्टात जाऊन लिहून घेतात, मग रजिस्टर करून म्हणतात. म्हणजे जीवनाची सुरुवात करतानाच एकमेकावर भरोसा नसतो यांचा. म्हणतात ही बदलली तर
ती बाई म्हणते हा बदलला तर चल कोर्टात म्हणते. जीवनाची सुरुवात करता करताच कोर्टात जातात. याचा वकील तिचा वकील दोघं बसतात आणि तो माणूस म्हणतो पुढे जिंदगीभर साथ में रहोगे ना. हे दोघं मान हलवतात. म्हणजे तिसरा म्हणतो राहणार की नाही आणि हा मान हलवतो. मान हलवणाऱ्या लोकांची मला पण फार भीती वाटते. मानाचा हलवतात आणि माना हलवणारे लोक कधी माना तोडतील कोणाचं काही सांगता येत नाही. कोर्टात जातात आणि तिसऱ्या माणसाला विचारतात आमच्या सह्या घ्या म्हणतात. ॲज अ हजबंड अँड वाईफ वॉन्ट टू स्टार्ट न्यू लाईफ. नवीन संस्काराचा प्रारंभ करत आहेत आणि भीती कोणती. जर मध्ये सोडलं तर रजिस्टर करा म्हणतात. मंदिरात जाऊन करा म्हणतात. फोटो काढून ठेवा म्हणतात. कामे येतील. बुद्ध म्हणतात अविश्वासाच्या पात्रतेवरती उभे राहून जेव्हा नातेसंबंधाचा प्रारंभ होतो अशा अनुचित नातेसंबंधाच्या प्रारंभी दोघांचा इगो कधीतरी पुढे येईल काही सांगता येत नाही. आय एम रेडी टू ऍक्सेप्ट माय रिलेशनशिप विथ इगो. माझा अहंकार तसा साबूत ठेवतो आणि मग मी माझे नातेसंबंध स्वीकारतो. कित्येक लोक असं करतात. कधी कधी व्यवहारात करावं लागते असा एक शब्द आता थोडासा पुढे येतो. बुद्ध म्हणतात व्यवहारात तेव्हाच करावा लागतो जेव्हा व्यवहार चुकतो किंवा व्यवहार चुकणार आहे याची दाट शक्यता अगोदरच वाटते. तेव्हाच माणसं पुढची तयारी करतात. बुद्धाने याला म्हटलं नकारात्मक आहे. बुद्धाने म्हटलं हे नकारात्मक आहे. आणि म्हणून बौद्ध धर्मामध्ये आपण विधी करताना अत्तेच धम्मेच कामेच नधी चरामी असं म्हणतो. पूर्वीसारखं म्हणत नाही मी माझ्या पत्नीचा सन्मान करेल, मी माझ्या पत्नीचा अपमान करणार नाही, मी माझ्या पत्नीला सोनं नाणं देईल वगैरे वगैरे. आता हे म्हणतच नाही आपण. आणि म्हणून आहे हे बौद्ध धर्मामध्ये कुठेच नाही आहे. नातेसंबंधाची सुरुवात करत आहात तर दोघांचा इगो झाडाच्या पिकलेल्या पानाप्रमाणे सहज गळून पडावा. एकमेकाचा सन्मान करण्याचं ठरवतच आहात तर सन्मान करताना इगो येतच नाही. इगो आलाच तर सन्मान केला जात नाही. अंतर मनात जर इगो ठेवला, अहंकार ठेवला, अभिमान ठेवला, लोक तोंडाने बाहेरून बाहेरून चांगलं बोलतील तर लोक म्हणतात हा बाहेरून बाहेरून चांगला बोलतो आतमध्ये काय आहे मला माहिती आहे म्हणतात. है ना. याच्या आतमध्ये काय चाललंय मला माहित आहे म्हणतात. माईक मध्ये मोठ्या मोठ्याने माझी प्रशंसा केली पण आतमध्ये काय शिजतं मला माहित आहे. याचा अहंकार, याच्यातला मीपणा, याच्यातला गर्व, याच्यातला अहंकार माणसाला माणसं करून पाहू देत नाही. राजा एवढे वर्णन करूनही तुझ्यातला राजा नावाच्या अहंकाराने या सात्विक वर्णनाला तू ऐकलेच नाही. तू काय ऐकले. राजा तुम्ही असताना इथे कोणीतरी आला, तू काय ऐकले. तुम्ही असताना काय काय होतात ना. लोक म्हणतात तुम्ही नगरसेवक आहात, तुम्ही पदावर आहात, तुम्ही पदावर असताना हे झालंच कसं काय म्हणतात. याला खेचा पोलीस स्टेशन मध्ये, याला इकडे खेचा, याला तिकडे खेचा, एकांतात खेचा, चार चौघात खेचा, सारे जाऊन खेचू. काय काय शब्द आणतात लोक बाहेर. एकदा इगो हार्ट झाला की माणसं परेशान होतात. आज नाही म्हणतो उद्या याला बघून घेतो. या निवडणुकीत नाही पुढच्या निवडणुकीत बघतो याला म्हणतो. इथे नाही मुंबईच्या मीटिंग मध्ये मी काही बोलत नाही म्हणतो, गावच्या बैठकीत याला घेतो म्हणतो. इथे नाही तर तिथे, तिथे नाही तर इथे, एकांतात नाही तर चार चौघात, घरात नाही तर घरात, कुठेतरी इगो बाहेर येतोच. कधी कधी आपला इगो पूर्ण करायच्या अगोदर मरण येते आणि मरता मरता म्हणतो इथे नाही झालं तर काय झाला, वर जाऊन तुझा बदला घेतो म्हणतो.
आता वर कोणती जागा आहे त्यालाही माहित नाही. सारेच लोक वर कुठे जातात हे कोणालाच माहित नाही. ना न्यूटनला माहिती आहे, बाबा काय करतो माईकवाला, ना न्यूटनला माहिती आहे, ना शास्त्रज्ञाला माहिती आहे, ना कोणालाच नाही. माणूस मेले की वर जाते. बुद्धशास्त्रामध्ये म्हटलं की हे कोणी सांगितलंय, ज्याला जमिनीमध्ये गाडतात तो वर जातो, ज्याला लाकडावरती जाळतात तोही वर जातो, ज्याला इलेक्ट्रिक मध्ये हे करतात तोही वर जातो, ज्याला नदीतून फेकून देतात तो पण वर जातो. कळतच नाही. आणि हा म्हणतो इथे नाही तर काय झालं, आता तुला वर बघतो म्हणतो. लोक कधी कधी आपल्या मुलाला आपला इगो देतात, है की नाही. हे काय कोणाचा माईक आहे, आपल्या संस्थेचा आहे का, कोण आहे याचा ऑपरेटर, कोण आहे, हे लावलेलं ना म्हणून. कधी 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 काही लोक कनेक्टिव्ह असल्यामुळे काढून कोण आहे ऑपरेटर, कोण आहे, कसं काम करत नॉट वर्किंग. कधी कधी लोक आपला इगो इथे जर पूर्ण झाला नाही तर आपला इगो आपल्या पुढच्या पिढीला देतात. काय म्हणतात लोक, म्हणतात बघ मी मरेपर्यंत याच्या दारावर गेलो नाही म्हणतात. 1 किलोमीटर फिरून जातो म्हणतात, पण याच्या दारावर कधी गेलो नाही. मरता मरता आपला इगो आपल्या मुलाला देतात. तू पण अजिबात याच्या घरातून जाऊ नको. आणि तूच नाही, तुझ्या मुलाला पण सांगून ठेव, अजिबात याच्या घराच्या समोरून जाऊ नको, कारण आपला इगो ते लोक पुढे देतात. दूतशासन म्हणतोय राजा, तू बुद्धाचे वर्णन ऐकता ऐकता, शब्द ऐकता ऐकता तुझ्या अहंकारामुळे तुला बुद्ध शासनाच्या करुणेचा सहवास श्रवण करताच आला नाही. की ज्याच्याकडे तू जात आहे, ज्याला भेटायला जात आहे, त्या महाश्रमणाकडे ना शस्त्र आहे, ना हत्यार आहे, ना अपशब्द आहे, ना अव्यवहार आहे, आणि म्हणून तो लोक तिकडे जात आहेत. जर तुला समजलेच असते तर तू त्याचं पालन केलं असतं, पण तुला समजलं न, अहंकाराच्या त्या अंधकारामुळे तुला वाटलं आतापर्यंत एवढे युद्ध जिंकले, हा एक महाश्रमण गौतम काय किंमत आहे याची, मला एका माणसाला हकलून तर द्यायचं आहे. तुम्हाला हकालून द्यायला निघालास तेव्हाच मी ओळखले, हे राजा तुझी अविद्या आहे. राजा हा तुझा अंधकार आहे. अविद्येमुळे तुला बुद्धाची भेट घेताना किती अहंकार तुझ्यात आला, आणि मी माझ्या मैत्रीला सुरुवात केली. जसा जसा तू माझ्याकडे येत आहे, कारण तो अर्ध्या रस्त्यात आला, विसरून गेला ना काय करायचं जाऊन. बुद्धाची मैत्री त्याच्या अहंकारावरती विजय मिळवत आहे. तो बुद्धाला हकालून द्यायला येत आहे, आणि बुद्ध म्हणत आहे तुझेही मंगल हो, तुझेही मंगल हो, तुझं कल्याण हो, तुम्हाला अहंकारातून तुझी मुक्तता हो, अहंकाराच्या विद्येतून तू बाहेर पड. आणि जसा जसा राजा आला, तुझ्यातल्या अहंकारापेक्षा माझ्यातली मैत्री उदंडपणे काम करत आहे. माझ्यातली मैत्री उदंडपणे काम करत असल्यामुळे राजा तुझं आपोआप मत परिवर्तन झालं, आणि तू राजा ज्याला हकालून द्यायला आलास ना 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 नॉट वर्किंग, एक रेंज कनेक्ट होत नाहीये, त्याचा ऑपरेटर नाहीये. कमाल आहे ऑपरेटर. जेव्हा अविद्येचा अंधकार तुमच्यावरती येतो
तेव्हा तुमच्यातली मैत्री समाप्त होते. तुझ्यातल्या त्या मैत्रीला वृद्धिंगत करण्याची मी गाथा म्हणत राहिलो. जसा राजा माझ्यापर्यंत पोहोचला तसाच राजा बुद्धाच्या मैत्रीने तुझ्यावरती काम केले. बुद्धाच्या मैत्रीने. मी महाश्रमण नाही, मी साधू नाही, मी संन्यासी नाही, मी तांत्रिक नाही, मी मांत्रिक नाही, मी चमत्कार नाही, मी ईश्वर नाही, मी परमात्मा नाही, मी परमेश्वर नाही, मी वरदान नाही, मी कोणाचे रूप घेऊन कोणाचा दूत बनवून आलो नाही. मी बोधी प्राप्त केलेला, साऱ्या दुःखावरती मात करणाऱ्या, अविद्येचा नाश करणाऱ्या बोधी प्रज्ञेला प्रकाशित करून साऱ्या जगाला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग देतो. राजा, मी मार्गदाता आहे, मी शास्त्र आहे, मी आचार्य आहे. मी काय देतो? मी मैत्री देतो, अधिष्ठान देतो, करुणा देतो, बल देतो, ऊर्जा देतो. अंततः बुद्ध आशीर्वाद देतात. ब्लेसिंग. and blessing is a form of energy. असं म्हटलं गेलं. Buddha's blessing is a form of positive energy. So Buddha will raise positive energy to maintain your happiness, peace, harmony and sorrow-free life. So Buddha's blessing. मी असा हात केला, चमत्कार झाला, माझ्या हातातून असे किरण बाहेर पडले, जा आता तुझं भलं होईल, असं बुद्ध कधीच म्हटले नाही. राजा, तू इथे आलाही नव्हता, माझी ऊर्जा तुझ्यापर्यंत पोहोचली. माझी ऊर्जा, माझं बल, माझी एकाग्रता, माझ्या चित्ताची पवित्रता, एक भाव अहंकारातून मुक्त झालेलं बुद्धाचं चित्त तुझ्यापर्यंत पोहोचलं. त्याला तरंग म्हटलं बुद्धांनी. कधी कधी आपण म्हणतो, एखाद्याकडे कान घेऊन तुम्ही जाता तर घरातून निघतानाच तुमच्या मनात काहीतरी चॅन्टिंग सुरू असते. काय हो, माझं कान होऊ दे, माझं म्हणणं ऐकू दे. जर एखाद्या देवाला मानत असाल तर तुम्ही देवाला प्रार्थना करता, ईश्वराला प्रार्थना करता, कुणी अल्लाहला प्रार्थना करेल, कोणी बुद्धाला प्रार्थना करेल आणि तुम्ही म्हणाल, काही हो, आज माझ्या मुलाचा ऍडमिशनचा पहिला दिवस आहे, रोज दे ऍडमिशन. प्रे करतो आपण. कामाला जाताना जाईपर्यंत करत करत कधी कधी तुमची अतीव श्रद्धा समोरच्यावर काम करते, तरंग तुमचे काम करतात. आणि कधी कधी सहज तुमचं काम होते. आणि कधी कधी किती ओढाताण करा, किती ओढाताण करा, किती एफर्ट लावा, कामच होत नाही. लोक म्हणतात की हे काम असं सहज झालं आणि या कामासाठी वर्षभरापासून प्रयत्न करतो, याला भेटलो, त्याला भेटलो, त्याला भेटलो, तिला भेटलो, वरच्याला भेटलो, खालच्याला भेटलो, पण काम काही झालंच नाही. बुद्ध म्हणतात, दोन कामात वेगवेगळे तरंग काम करतात, वेगवेगळे तरंग काम करतात. तुमच्या तरंगात अनंत मैत्री आहे, करुणा आहे, अधिष्ठान आहे, तर दुसऱ्यावर तिथे जायच्या अगोदरच, तुम्ही पोहोचायच्या अगोदरच तुमचे तरंग तिथपर्यंत पोहोचतात. तिथे जाण्याच्या अगोदरच तुमचे तरंग तिथे पोहोचतात. अर्ध काम, 70% काम तुमच्या चित्तात उत्पन्न झालेले सर्व तरंग काम करतात आणि राहिलेलं 30% काम तिथे गेल्यानंतर होते. राजा येत असताना 70% बुद्धाच्या मैत्रीने राजाचं परिवर्तन केलं. म्हणून तो मुकुट काढला
राजवस्त्र काढलं, रथातून उतरण्याच्या अगोदरच पायातले चप्पल बूट राजाने काढले. राजा म्हणून नाही, आता मी बुद्धाचा उपासक म्हणून जात आहे. 70% बुद्धाच्या मैत्रीने अगोदरच काम केलं आणि राहिलेलं 30% काम बुद्धाला अभिवादन करता करता राजाचा सारा अहंकार धरून पडला. बुद्ध मैत्री करत आहे, मैत्रीने राजा बदलत आहे. आता राजा मैत्री करत आहे, राजाच्या मैत्रीने राजप्रधान बदलत आहे. राजाच्या राजप्रधानाच्या मैत्रीने सैनिक बदलत आहे. एकाच वेळेला राजा, एकाच वेळेला प्रधान, एकाच वेळेला सैन्य, साऱ्या तलवारी बाजूला ठेवून बुद्धाचा सप्तभुजांगातला मैत्री अंग त्याने त्या दिवशी ऐकलं आणि राजाला मैत्री कळाली, मेत्ता भाव कळाला, मैत्रीतली ऊर्जा कळाली. आणि राजा म्हणाला, हे तलवारीपेक्षा धारधार शस्त्र आहे. युद्ध नाही, रक्तपात नाही, मारामारी नाही, आरडाओरड नाही, हत्ती नाही, घोडे नाही. या महाश्रमण गौतमाने मला बदलवून टाकले, मला पराजित केले, मला हरवून टाकले. मी हरलो तरीही मला वाटत नाही मी हरलो, कारण माझ्यातला अहंकार हरला, मी हरलो नाही. माझ्यातला गर्व हरला, अभिमान हरला, अहंकार हरला, मीपणाचा पराजय झाला. भगवान साधू साधू तुमच्या भेटीने राजा म्हणून माझ्यातला अहंकार गळून पडला. मी तर सेवक आहे. मी कोण आहे? मी सेवक आहे, मी कोणाचा राजा नाही. आणि तिथून बुद्ध विरोधी लोकांना तो इशारा करून बोलवतो, या वंदन करा बुद्धाला. बुद्धाने काहीतरी शिकवलं, सत्याला सत्य म्हणा, असत्याला असत्य म्हणा, अंधाराला अंधार म्हणा, प्रकाशाला प्रकाश म्हणा, विद्येला विद्या म्हणा, अविद्येला अविद्या म्हणा, प्रज्ञेला प्रज्ञा म्हणा, अंधाराला अंधार म्हणा, दुःखाला दुःख म्हणा, सुखाला सुख म्हणा, अहंकाराला अहंकार म्हणा, मैत्रीला मैत्री म्हणा. एकाच भेटीतून माझं अनंत कल्याण झालं. गुडघे टेकवा, प्रणाम करा. या महाश्रमण गौतमाचा विरोध करण्याची भाषा बदलून टाका आणि प्रणाम करा. जर तुम्हाला प्रणाम तुमचा अहंकार करू देत नसेल, राजा तुम्हाला आदेश देत आहे. बघा, मैत्रीने जर तुम्ही ऐकत नसाल, राजा आदेश देत आहे, गुडघे टेकवा, हात जोडा, प्रणाम करा, अहंकार सोडून द्या. आणि मग त्या विरोधकांनी बुद्ध तथागतांना प्रणाम केला. राजाच्या सोबत त्याही लोकांनी सप्तबुद्धांगातली मैत्री शिकून घेतली आणि उठण्याच्या अगोदरच त्या बुद्ध विरोधी लोकांचा सारा अहंकार झाडाच्या पिकलेल्या पानाप्रमाणे गळून पडला. याचाच अर्थ तथागताची वाणी, तथागताचा उपदेश, तथागताचा मार्ग, तथागताचा ग्रंथ, तथागताने दिलेला सारा प्राचीन बुद्धवचनाचा मार्ग केवळ आपल्या अहंकाराला जिंकण्याचा उपदेश आपल्याला देतो. 3 महिन्यात आपण सारे अहंकार घेऊन इथे आलो होतो. 90व्या दिवशी सारा अहंकार सोडून अहंकार मुक्त होऊन घरी जात आहे. तरच तुमची 90 दिवसाची साधना कामी आली. अन्यथा या धर्माचे लोक ते करतात, त्या धर्माचे लोक ते करतात आणि बौद्ध म्हणून आम्ही हे करतो. एक जण ग्रंथ वाचतो, आम्ही माना हलवतो. मी म्हटलं ना, माना हलवल्या तुम्ही काही खरं नाही. बुद्ध म्हणतात तटस्थ व्हा, एकाग्र व्हा. फारच जर समजलं तर त्याला घरापर्यंत घेऊन जा.
एकदा तुम्ही घरापर्यंत घेऊन गेला की तुमच्या सोबत घरी पण काम करते, इथे पण काम करते. आणि म्हणून वर्षावासाच्या या प्रवासात तुम्ही जी साधना केली त्याच्यात 2 शब्द होते. एक अहंकार मुक्त जीवन आणि दुसरं अहंकाराच्या जागी मैत्रीची स्थापना करणे. अहंकार गेला नसेल तर अजिबात कोणाला चर्चा करू नका. 90 दिवस काम केलं तर माझा अहंकार गेलाच नाही. लोक हसतील तुमच्यावर, कारण समाज एवढा चांगला नाही. लोक म्हणतील काय काम केलं म्हणतात. 3 महिने जात राहिले, येत राहिले आणि आता म्हणते अहंकार गेलाच नाही. गेला नसेल अहंकार तर म्हणा या वर्षी नाही तर नाही गेला, पुढच्या वर्षी जाईल. आणि मग पुढच्या वर्षी पुन्हा साधना करा, पुन्हा वर्षावास करा, पुन्हा काम करा. आणि एक दिवस येईल, एक वर्षावास येईल की त्या वर्षावासात कधीतरी तुमचा माझा सारा अहंकार गळून पडेल. आणि म्हणून आपण सर्व सोडले आहात, जाणकार आहात. Now we are highly qualified people. So we know the importance of God. शब्दांचं महत्व आणि गांभीर्य एक बुद्धिवादी, प्रज्ञावंत आणि प्रबुद्ध समाज म्हणून आपल्याकडे आला आहे. 2 शब्द मी 1 तास 1.25 तास त्याच्यावर बोलत आहे. एक अहंकार, दुसरा मैत्री. अहंकार आला तर राजाचा पराजय होतो, अहंकार आला तर भिकाराचा पण पराजय होतो. है ना? काय काय भिकारी म्हणतात का, हे नाही बोलता नाही बोलतात की नाही. भिकाराला पण अहंकार, बुद्ध म्हणतात या राजाला पण अहंकार. ज्याच्याकडे सर्वच आहे त्याला पण अहंकार, आणि ज्याच्याकडे 2 पाय नाही, 3 डोळा नाही, कधी कधी हात नाही, राहायला घर नाही, पण त्याचा पण जीव घेणं अहंकार कधी कधी आपल्याला पाहायला मिळतो. हो की नाही? 2 रुपये दिले तर अशा नजरेनं पाहतो जसं काय त्याचं उधार तुम्ही कमी केलं. कधी कधी जुनी नोट दिली तर ते चलेगा काय होईल. त्याचा अहंकार कधी कधी त्याला इतका सतावतो आणि कधी कधी तो भांडतो पण, है ना? म्हणून राजाचा अहंकार राजाला पराजित करतो आणि भिकाऱ्याचा अहंकार भिकाऱ्याला उपाशी ठेवतो. आपण मधले आहोत. आपण राजेही नाही आहोत, आपण भिकारीही नाही आहोत. मधल्या लोकांनी मधल्यामध्येच अहंकार दाबून टाका, त्याला बाहेर येऊ नका, तरच तुमचा माझा उद्धार, वर्षावासाचा उद्धार. प्रिय सज्जन हो, खूप मैत्री करा, खूप अधिष्ठान करा. एक वेळाचा अहंकार दूर करायला मदत करा. अहंकार जर कोणाचा आलाच तर त्याची निंदा करू नका, चाहडी करू नका. त्याला म्हणा आज नाही तर उद्या तुझा अहंकार दूर होईल. तू माझा धम्म बंधू आहे, तू माझी धम्म भगिनी आहे. आता आता तुला अहंकार येत आहे, मी प्रे करत आहे, प्रार्थना करत आहे. आज नाही तर उद्या तुझा अहंकार दूर होईल. कोणी अहंकारातून येऊन आपला अपमान केलाच तर आपण मात्र त्याचा अपमान करू नका. सतत म्हणा अहंकाराच्या अंधारात आहे तू, म्हणून माझा अपमान केला. एक दिवस तुलाच कळेल. कधी? जेव्हा तुला प्रज्ञा येईल तेव्हा तुला कळेल की अरे 4 चौघात मी तुझा अपमान केला, बरं नाही केलं, मला आता माफ कर. तेव्हा मोठ्या हृदयाने मी तुला माफ करेन. तोपर्यंत मी वाट पाहीन, पण मी बदला मात्र घेणार नाही. बदला घेण्याच्या भावनेने पिढ्या गेल्या, बदला संपलाच नाही. समाजाचा बदला, घराचा बदला, भावकीचा बदला, शेतीचा बदला, राजकारणातला बदला. बदला घेता घेता सारं जीवन संपलं, बदलाची भावना मात्र संपत नाही. माझी मैत्री याला जिंकणार आहे असं सतत म्हणा. प्रिय सभ्य माती सज्जनावर, सदैव रूपाने आपण गेले अनेक 27 वर्ष मला ऐकत आहात. अजूनही तेवढाच एकाग्रतेने तुम्ही ऐकता. मला मोठे आश्चर्य वाटते की तुम्ही कंटाळे कसे नाही. नाही तर लोक म्हणतात यावेळेला भंते नको म्हणतात, आनंद देवडेकरला गुरु म्हणतात. यावेळेला आनंद देवडेकर नको म्हणतात, उद्या म्हणतात हरी नरकीला गुरु म्हणतात. लोक म्हणतात बदलत राहू म्हणतात माणसं, पण तुम्ही मात्र कायम मला टिकवून ठेवलं. जेव्हा जेव्हा तुमचा मला फोन आला मला असं वाटतं की मी कधीच कंटाळा करत नाही. अरे
यांच्याकडे आत्ताच गेलो मी. मागच्या संडेला आपण इथेच होतो देवाकडे. त्याच्या अगोदर आपल्या धर्म दिसलेला होतो. आज इथे आहे लगेच 7 तारखेला पुन्हा संध्याकाळी. पण प्रत्येक वेळा नवीन शब्द, नवीन ज्ञान, नवीन साधना. आज मैत्री शिकली. 7 तारखेला सुंदर काहीतरी घेऊन येणार आहे. आणि आज रवित राहून सारे दिवस आपण बुद्ध रूपाच्या पायथ्याशी एकत्र येऊया आणि पुन्हा एकदा 1 तासाचं नवीन ज्ञान. आता ते सांगणार नाही की मी काय सांगणार, नाही तर म्हणसाल कळला मला तुम्ही काय सांगणार. कल्पना करू नका. सुंदर एक नवीन विषय, नवीन गाथा, नवीन शब्द, नवीन आशीर्वाद घेऊन येत्या 7 तारखेला आपण तथागताच्या पवित्र बुद्ध रूपाच्या पायथ्याशी बसूया, साधना करूया. आणि मला ते निमंत्रण येईलच. नरेश दादा गुरुजी आले निमंत्रण आपल्याला पोहोचतील. ज्याला पोहोचले नसतील त्यांच्यापर्यंत पुढे पोहोचला. पुनश्च एकदा प्रिय सिद्धमाती सज्जन, खरं तर मी आज मोठ्या प्रवासातून आलो. संजय खेळे मला म्हणाले की म्हणते इतक्या लांबून गाडी चालवता येणार. मी म्हटलं तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका. मी 5 तास गाडी चालवली. फक्त फ्रेश व्हायला घरी गेलो, परत येऊन बसलो. माझी ऊर्जा तशी काम करत आहे. मी म्हटलं ज्याच्या सोबत धम्म काम करतो त्याच्या सोबत सदैव ऊर्जा काम करते. कधी बाह्य ऊर्जा, कधी आंतरिक ऊर्जा. माझा स्वभाव आहे 5 तास जरी गाडी थांबवली, मी रस्त्यामध्ये कुठेच काही खात नाही. मी काही प्यायला, चहा प्यायला किंवा अंक कधीच थांबत नाही. केवळ गाडीला थोडासा आराम मिळावा, फिरून भरावं म्हणून कुठेतरी थांबतो. पण अगदी सुरुवातीपासूनच स्वभाव तयार केला की आपण आपल्या आंतरिक ऊर्जेने काम करू. बाह्य ऊर्जा काम करत नाही. बाह्य ऊर्जा काही तास काम करते, पण अंतर्मनातली ऊर्जा 27 वर्षानंतरही तुमचीही काम करत आहे, माझीही काम करत आहे. अन्यथा लोक 2 वेळा ऐकलं, लोक म्हणतात यांचं माहित आहे मला काय बोलणार आहे, यांना थांबवा म्हणतात आता. पण तुम्ही अजूनही ऐकत आहात. साक्षीदार म्हणून जाधवताई आहेत, चिरंकरताई आहेत, खैरे मॅम आहेत, सारे महिला मंडळ आहे. आता दुसरी पिढी यांचे काम करते. ते सुंदर यांनी इंट्रोडक्शन केलं बघा. मी ऐकतच होतो, इतकं सुंदर बोलत होतं. दोन्ही महिला शब्दाला शब्द लावून माणसं तयार झाले बघा, महिला तयार झाल्या. आणि 27 वर्षाचा प्रवास जेव्हा एखादी महिला अस्खलितपणे जेव्हा बोलते, न अडखळता, शुद्ध ग्रामर, असं वाटते की चळवळीचा हा विजय आहे. आणि तुमच्या या बोलण्यातून, वागण्यातून आम्हाला सुद्धा तो दिसतो. मग 27 वर्षापूर्वी कॉलेजमध्ये शिकणारा भिक्खू आला आणि 27 वर्षानंतर डॉक्टरेट झालेला तोच भिक्खू आला. पण धम्म मात्र तुमच्या माझ्यामध्ये आढळ आहे, एकच आहे. आणि सतत काम करू, सतत कष्ट करू, सतत धम्मावरती अनंत साधना करू. आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला धम्म देण्याची सर्वात मोठी जबाबदारी तुमच्या आणि माझ्या डाव्या आणि उजव्या खांद्यावर आहे असं जाणूया आणि ती पुढे आपण प्रेरित करूया. येथे संजय खेळे मला सजेस्ट करतात की 22 वर्षापूर्वी जिथे आपण बसलो आहे या भूमीची सुरुवात सुद्धा माझ्याच हाताने झाली. मला वाटतं की खूप मोठं पुण्य माझ्या वाट्याला आलंय की आपण तिकडचा चौक उभा केला, ते मी होतो. मला वाटतं की बऱ्याच वेळेला पहिल्यांदा झेंडा लावला रात्रीच्या 12 वाजता. 5 डिसेंबरची रात्र होती आणि आपण ठरवलं की अभिवादन करून त्या चौकात झेंडा वेगळा करू. मला वाटतं ती गाथा म्हणताना आणि तिथे होतो. आपल्या सर्वांचा प्रवास, या बुद्धभूमी प्राचीन शिपारकाचा प्रवास मीही पाहिला, आपणही पाहिला. आणि या प्रवासातून काहीतरी चांगलं घडेल अशी मात्र एक सकारात्मक दिशा घेऊन पुढे अधिक काम करूया. सर्वांच्या प्रती अनंत मंगल मैत्री. मी सकाळी नाशिकला हीच धम्मदेशना दिली. नाशिक मधले लोक इतके प्रभावित झाले आणि त्यांनी म्हटलं की हे नवीन शब्द आम्हाला आमच्या भाषेत सांगण्याचं काम बनतेली तुम्ही केलं. मी त्यांना म्हटलं होतं की जेव्हा धर्म आपल्याला आपल्या भाषेत कळतो तेव्हाच त्याचा लाभ होतो. आपल्या भाषेत जर कळला नाही तर त्याचा लाभ होणं कठीण आहे. आणि म्हणून मी सतत प्रयत्न करतो की तुमची भाषा कोणती, तुम्हाला समजणारी भाषा कोणती, आणि तुम्ही सहज ऐकता आणि सदैव रूपाने पाहिजे. म्हणून नरेश दादा असतील मुंबईपासून
नारायणपासून ते गावापर्यंत यावेळेचा पूर्ण दौरा नरेंद्रदादांच्या सोबत मी कोकण दौरा केला. अनेक ठिकाणी मी भेटी दिल्या, अनेक गावामध्ये एकत्र होतो आणि प्रचाराची मोहीम ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत पोहोचवण्याचे काम आपण सतत करता. मी तुमचं कौतुक करतो. येत्या 13 तारखेला मी आणि संजय पूर्ण प्रवास करणार आहे दिवस कोकण आणि जवळजवळ 29 गावं एकत्र येत आहेत, 32 गावं एकत्र येत आहेत आणि 32 गावाच्या लोकांना एकच वक्ता त्यांनी ठेवला आणि 32 गावांचा ऐतिहासिक क्षण महाडच्या अलीकडे ऐतिहासिक रूपाने संपन्न होणार आहे. कोकण भूमीचा सहवास 1997 ला मी पहिल्यांदा कोकणात गेलो. आता बरोबर 30 वर्ष 2 वर्षांनी पूर्ण होती. 28 वर्ष झालं मी कोकणात जातो. त्याच्यामुळे कोकणाच्या चारही दिशा मला इथं भूत ज्ञात आहेत आणि कधी ना कधी कुठे ना कुठे कोणाच्या ना कोणाच्या गावी मात्र मी जरूर गेलो. आणि म्हणून आज आदरणीय साहेबी सर एवढे वर्ष आपण धर्माची सेवा करत आहात, पण जेव्हा भक्त येतात तेव्हा त्यांचंही म्हणणं असतं की मी गत प्रतिनिधी असू दे, बौद्धाचार्य असू दे, कित्येक वेळा त्यांनी मला सजेस्ट केला भक्तीची माझ्या नातेवाईकाकडे अमुक कार्यक्रम आहे, भिक्खू म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जावं. मला असं वाटलं की हे सुद्धा उदार मन आहे. कधी कधी बौद्धाचार्य उपासकाचे आमचे अनुभव थोडेसे नकारात्मक आहेत. जेव्हा जेव्हा आपल्याशी भेट झाली, आपल्याशी संवाद झाला, केवळ धम्म या व्यवहारातून दिसतो. जेव्हा 2 धर्माची माणसं एकत्र येतात तेव्हा व्यवहारात केवळ धम्म असावा. आपल्या सर्वांचं कौतुक करतो. सर्वांना निमित्त अनंत दीर्घ सुख स्वास्थ्याचं निरोगी आयुष्य लाभू दे हे अनंत मंगल आपल्याशी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. अनंत तुल्य अनंत अनंत कुशल कुशलती सर्वभाव. आयुष्यमान आमचे अरुण जाधव खरं तर सदैव रूपाने अरुण जाधवांमुळे मला वरळीची पहिल्यांदा ओळख झाली. खरं तर अरुण जाधवांनीच मला वरळीला पाठवलं आणि आता 6 तारखेला वरळीचा फार मोठा कार्यक्रम होत आहे. 6 तारखेला सारे लोक 6 तारखेला वरळीचे एकत्र येणार आहेत. मला वाटतं की अरुण जाधवांनी एकदा सजेस्ट केलं की आमच्या भक्तांना तुम्ही एकदा फक्त तुमच्या विहारात बोलवा. लोक म्हणाले की आम्ही खूप भक्तांना ऐकल्या आणि अरुण सरांनी मला सजेस्ट केलं आणि तेव्हापासून त्याही लोकांना बोली लागली. आणि मला वाटतं की त्या 6 तारखेला वरळीचा सुद्धा वर्षावा समावेश आहे. उद्या सकाळी 10:30 वाजता घाटकोपरला भटवाडीमध्ये ऐतिहासिक वर्षावा समारोप आहे. 10:30 ते 11:30. संध्याकाळी चेंबूरला म्हणजे संध्याकाळी 3 वाजता ते 5 वाजेपर्यंत चेंबूरला आणि 5 ते संध्याकाळी 7 वाजता नेहरू नगर दूध देवीच्या बाजूला पुन्हा संध्याकाळी धम्मचक्रात सतत गतिमान होत आहे. आज प्रवचन केल्यावर उद्या आराम करतो, उद्या अजिबात आराम नाही, म्हणून रात्र दिवस काम करूया, तेव्हाच धम्म गतिमान होईल. आणि त्या धर्माच्या गतिमान शिल्पेतले सारे आपण शिल्पकार. तुम्हा सर्वांचं कौतुक, सर्वांच्या पुण्य कर्मांची प्रशंसा, अनुमोदन. साधू साधू साधू.